मित्रांनो नमस्कार. मागच्या 2 दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातली धुमश्चक्री सुरू झालेली दिसते. गंमत म्हणजे ही धुमश्चक्री शिवसेनेच्या 2 गटांमध्ये नाहीये बरं का. शिवाजी पार्क वगैरे यासाठी नाहीये, दसरा मेळाव्यासाठी नाही. अगदी यंदाच्या दसरा मेळाव्याला राडे होणार असा जो सर्वसाधारण अंदाज होता तो देखील शिंदेंनी घेतलेल्या माघारीमुळं साफ चुकलेला आहे. मग हा राडा कुठे सुरू झाला? तर राष्ट्रवादीच्या 2 गटांमध्ये हा ब्लेम गेम सुरू झालेला आहे. परवा आपले नटसम्राट छगन भुजबळ, मफलरवाले बाबा यांनी TV9ला मुलाखत दिली. त्यात सविस्तरपणे शरद पवारांच्या भाजपासोबत जाण्याचा आणि जुळवून घेण्याच्या तर वेळोवेळी सुरू असलेल्या चर्चा आणि बैठकांचं विस्तृत वर्णन भुजबळांनी केलं. कसं आहे की भारतीय जनता पक्षानं 2014 नंतर टार्गेटेड मिशन्स ठरवून त्यावर काम करत काँग्रेसी पिलावळ संपवण्याचा धडाका लावला होता. त्यात सगळ्यात पहिला मतदारसंघ होता अमेठी. सलग नसला तरी सर्वाधिक 13 वेळा 1967 पासून आजवर झालेल्या 16 लोकसभा निवडणुकांमधला 13 वेळा काँग्रेस जिंकलेली आहे ती जागा म्हणजे अमेठी. हा संजय गांधी, राजीव गांधींचा मतदारसंघ. पुढे 99ला सोनियांनी जिंकला. 2004 पासून 2009, 14 आणि 2019 पर्यंत राहुल गांधींनी सांभाळला. त्याला भगदाड पाडण्यासाठी जी योजना आखली गेली होती भाजपाच्या चाणक्याने बनवली आणि त्यात 2014ला निसटते हरले, पण 2019ला तीर निशाणे पे लगा. इंदिराजींपासून सोनियाजींपर्यंत आलेला रायबरेली या दुसऱ्या मतदारसंघातही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. 2014 पासून तिथे भाजपाच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांचा टक्का वाढतोय. ही बाब 2024ला जो कोणी काँग्रेसचा उमेदवार असेल त्याच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे आणि त्यात काही वाद नाही. अगदी तसाच प्रयोग भाजपा बारामती लोकसभेसाठीही करत आहे असं बोललं जात आहे. चर्चा आहेत. मागच्या वेळेसही एक तडजोड झाली. पवारांनी जुगाड करून मोदींची सभा बारामतीत होऊच दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की सुप्रियाताई जिंकून आली, पण त्यांच्याही तोंडचं पाणी पळालेलं होतं 2019ला. 2024साठीही तशाच व्यूहरचना सुरू आहेत. तळागाळातला कार्यकर्ता जोमानं पवारांचा पराभव पाहायला आतुर झालाय, कारण सुप्रियाताईंचा पराभव म्हणजे शरद पवारांचा पराभव. अजितदादांना आपल्यासोबत सत्तेत सहभागी करून घेत भाजपाने एक नवा डाव टाकलेला आहे. जो डाव खेळणं पवारांना भारी पडणार आहे. जो डाव आता भाजपाने टाकला आहे म्हणजे थोडक्यात काय तर मिशन बारामती हे किमान आज तरी ऑन आहे. पण पवारांना गुडघ्यावर आणून राज्यातली महाविकास आघाडी संपवायची, त्यांची मतं विखरून टाकायची, त्याचप्रमाणे देशातल्या त्या इंडी अलायन्सही अस्तित्व संपवायचं या विचारानं चाललेल्या भाजपाच्या चाणक्यांनी मध्यंतरी एक डाव आणखीन टाकला होता. 72,000 कोटींचा भ्रष्टाचार. आणि या 72,000 कोटींच्या आकड्यानं भेदरलेले नॅचरली करप्ट पार्टीचे लोक दिवसाढवळ्या भाजपा सेना युतीच्या सरकारला पाठिंबा द्यायला स्वतःहून चालत आले. शरद पवार हे स्वतःची प्रतिमा एखाद्या संभ्रमित नेत्यासारखी दाखवून ते म्हणतात एडा बनके पेडा खाओ या मूडमध्ये असल्यासारखे वाटू लागले. तर बाकीच्यांनी, विशेषतः दादांनी जो काही जलसिंचन विभागात धरण संचयाचा कार्यक्रम केला होता तो पचवणं यासाठी NCP फुटली असा संभ्रम निर्माण केला गेला. शरद पवार आपल्या मुलीच्या लोकसभेच्या जागेसाठी चिंतित आहेत. पुतण्या आपला भ्रष्टाचार नियमित करायला धडपडतोय. भुजबळ, प्रफुल्ल पटेलांसारखे आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे ईडीच्या पिडेनं त्रस्त झालेले लोक आपल्या मागचं झेंगाट सुटावं यासाठी आपापल्या भूमिका चोख निभावताना दिसत आहेत. भुजबळ तर नटसम्राटच आहेत. मगाशी म्हणालो ना, मफलरवाले भुजबळ बाबा. परवा भुजबळांनी पवारांच्या भाजपासोबतच्या चर्चा आणि बैठका यांचा तपशील सादर करून त्यानंतर सुप्रियाताईंनी पक्षाचा अध्यक्ष बनण्याचा प्लान कसा बारगळला वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे. पण या दोन्ही गटांमध्ये नुरा कुस्ती सुरू झाली हे स्पष्ट दिसते. कारण भाजपाचे स्क्रिप्ट रायटर जसे सांगतील तसे प्रसंग आपल्या कथानकात गोवून अजितदादा, तटकरे आणि हे पटेल भुजबळ ही मंडळी, गेला बाजार आपला भविष्य पाहणार, ज्योतिष सांगणार मिटकरी शरद पवारांच्या विश्वासार्हतेला डांबर फासून येतच राहणार आहे सतत. कुणीही यावे, टिपली मारून किंवा टिचकी मारून जावे असा प्रकार चाललाय. पण आपण ज्या पद्धतीनं पवारांच्या 55-60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहत आलोय किंवा त्याचा अभ्यास केलाय, त्यावरून अलीकडे ज्या अफवा बाजारात पसरवल्या जात होत्या ना की पितृपक्ष संपला की पवार भाजपात येणार वगैरे, हे साफ झूट वाटते मला. पवार हे भले पट्टीचे लबाड, फेकाडे किंवा बेभरवसे असले तरी ते त्यांचं राजकारण होतं.
याच 3-4 गुणांच्या जोरावर त्यांनी 5.5 दशकांचं राजकारण केलं. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे त्या गुणांना तेही नाकारणार नाहीत आणि आपल्यालाही नाकारता येत नाही. पण आज बारामतीची एक जागा अवघड बनत चालली आहे म्हणून, आपली लेक अस्वस्थ आहे म्हणून ते भाजपसोबत जाऊन आपल्या प्रदीर्घ राजकीय इमेजचा सत्यानाश करून घेणार नाहीत, हे माझं वैयक्तिक मत आहे. पवार यांच्याबद्दल खुद्द पवारही छातीटोकपणे सांगू शकत नाहीत तिथे आपली काय बिशाद आहे म्हणा. तरीही मला पवार भाजपसोबत जाण्याच्या शक्यता अगदीच नगण्य वाटतात. नॅचरली करप्ट असणाऱ्या या 54 लोकांमधल्या काही चोरांनी 72,000चा घपला करून ठेवलाय, जो मोदी शहा कधीही उघड करून यांना गजाआड पाठवू शकतात. पण तेही आपल्या सोयीचं राजकारण करतायत. दिल्लीत बसलेले दोघे या शस्त्राचा धाक दाखवत या लोकांना खेळवत ठेवलं जातंय. दादांनाही हे चांगलंच ठाऊक आहे, म्हणूनच त्यांच्या बोलण्यात नेहमी आज आहे उद्या असेल की नाही अशा पद्धतीची अनिश्चितता जाणवते. पण त्यांना हे 72,000 कोटी पचवायचे, म्हणूनच तर ते आज उपमुख्यमंत्री पदावर आणि बिन अधिकाराच्या वित्तमंत्र्याच्या पोर्टफोलिओवर गपगुमान काम करतायत. मी हे का म्हणतोय तुम्हाला माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रत्येक नेता हा कसलेला अभिनेता आहे. त्यातल्या फक्त अमोल कोल्हे यांना पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली असली तरी बाकीचे काही कमी नाही आहेत. पवारही आपण संभ्रमित असल्याचा जो बेमालूम अभिनय करत असतात तोही वाखाणण्यासारखा आहे. आणि सुप्रियाताई अचंबित झाल्यात. अरे भुजबळ असं बोलले, अरे तटकरेंनी पण हे काढलं का, म्हणजे हे पण काढलं का. ताई सदोदित अचंब्यात पडलेल्या दिसतात. शरद पवार संभ्रमावस्थेत असतानाही बावनकुळेंना टोला आणतात, कारण त्यांना बारामतीत भाजपच्या मिशनला फेल करण्याचे फंडे चांगलेच अवगत आहेत. काल बावनकुळे काहीतरी म्हणाले आम्ही बारामती जिंकणार वगैरे. मागच्या वेळेस त्यांनी जे केलं तेच कमी अधिक फरकानं याही निवडणुकीत झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण ते पवार आहेत. आणि कारण या सगळ्या सेटिंग जे आहेत ना त्या वरून होतात. 2024लाही ही सेटिंग होणार, कारण नॅचरली करप्ट लोकांना 72,000 कोटी पचवायचे आहेत. तोवर आपण दिल्लीत बसलेल्या भाजपच्या वरिष्ठांच्या खेळीची वाट पाहूया, कारण ते लोक ज्या खेळी खेळतात ना त्यांच्या ज्या खेळी असतात त्या सर्वसामान्यांच्या आकलना पलीकडच्या असतात. त्या सर्वसामान्यांमध्येही मीही आलो, त्या सगळ्या सर्वसामान्यांमध्ये माझ्याही डोक्यावरून जातात या खेळी. त्याचं दुःख नाही वाटत मला, पण ते 72,000 कोटी कुठून आले याचा जेव्हा विचार मनात डोकावतो तेव्हा जाणवतंच की हे तर आपल्या टॅक्सचे पैसे आहेत, माझ्यासारख्या सर्वसामान्य टॅक्सपेअरचेच पैसे आहेत, ज्यांना दिल्लीवाल्यांचे डावपेच काही केल्या कळत नाहीत, आकलना पलीकडचे असतात, डोक्यावरून जातात. असो, तर हा सगळा तू मार मी रडल्यासारखं करतो वाला मामला आहे असं स्पष्ट दिसतंय. किमान ते 72,000 कोटी पचवणार आणि आपण बघत राहणार. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.